निवडणूक आयोगाच्या विरोधात कर्जतमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे बहुमत मिळाले, ते सत्तेवर आले। परंतु भारतीय जनता पक्ष मतांची चोरी करून सत्तेवर आला असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयोगाने कशा पद्धतीने चुकीचे कामं केली त्याचा भांडाफोड देखील त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये केला। त्यामुळे देशामधील मतदारांमध्ये निवडणूक आयोग तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी थेट प्रशासकीय भवन गाठले। त्यानंतर कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ तसेच तहसीलदार धनंजय जाधव यांना लेखी निवेदन देण्यात आले। यावेळी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष संजय गवळी तसेच पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद पाटील, मुकेश सुर्वे, दीनानाथ देशमुख, ॲडव्होकेट सुरेश पंडित, अनंत देवळे, सुभाष मदन, संदीप पाटील, जकी नझे, विजय हरिचंद्रे, पठाण चाचा, संतोष सुरवसे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या ठिकाणी आज बीजेपी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि EVM मशीनचा निषेध करण्यासाठी, निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षातर्फे जाहीर असा मोर्चा काढलेला आहे। मोर्चामध्ये संख्या जरी कमी असली तरीसुद्धा काँग्रेस पक्ष मजबूत आहे आणि ह्या मोर्चा काढण्याची वेळ ज्या BJP सरकारने आमच्यावर आणले त्या BJP सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। मोदी तेव्हापासून मोदी पंतप्रधान झाले आणि BJPचं सरकार सत्तेवर आलं तेव्हापासून घोटाळे झालेले आहेत। तेव्हापासून सर्व ठिकाणी सर्व शासकीय यंत्रणांना यांनी ताब्यात घेतलेलं आहे। ED असो, CBI असो, निवडणूक आयोग असो, सगळ्यांना त्यांनी गुलाम करून टाकलेलं आहे आणि ह्या देशावर खरं तर यांची राज्य करण्याची पात्रता पण नाही आहे। परंतु बाकीच्या पक्षातील कार्यकर्ते सोडून आणि कशी तरी मेजॉरिटी तयार करून आणि या ठिकाणी ते सत्ता करत आहेत। खरं तर हे हिटलरशाही चाललेली आहे, हुकुमशाही चाललेली आहे, जनमताला काही किंमत नाही आहे। अशा प्रकारे यांनी अनागोंदी कारभार तयार केलेला आहे। म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी मोदी सरकार, BJP सरकार, निवडणूक आयोग यांचा सगळ्यांचा निषेध करत आहोत। गेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी निवडणूक संपूर्ण हातात घेतली आणि VMच्या जीवावर संपूर्ण शेवटच्या टप्प्यातल्या 60 जागांचा एकदम बट्ट्याबोळ करून संपूर्ण हायजॅक करून ताब्यात घेतल्या। त्यामुळे निवडणूक ते खऱ्या अर्थाने हरलेले आहेत, कारण मुळातच त्यांना बहुमत नसल्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांनी सामदामदंड भेदनीती वापरून आणि VM हायजॅक करून या सगळ्या चोऱ्या राहुल गांधींनी संपूर्ण देशामध्ये उघड्या केलेल्या आहेत। आणि सन्माननीय राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यामध्ये EVM मशीनद्वारे जो गडबड घोटाळा झालेला आहे ते पुराव्यासकट संपूर्ण जनतेसमोर आणलेला आहे। विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणा येथील निवडणुकांबद्दल सॅम्पल सर्वे करून त्यांनी एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये 1 लाखापेक्षा अधिक बोगस मतदान झाल्याचं सप्रमाण सिद्ध केलेलं आहे। आणि लोकसभा निवडणुका ज्यावेळेला झाल्या त्यावेळेलासुद्धा अनेक न्यूज चॅनलनी जे निष्पक्ष होते त्यांनी अंदाज व्यक्त केला होता की सुमारे 79 मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघात काहीतरी गडबड झाल्याचा संशय त्यांना होता। पण त्याच्यावरून अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी जेव्हा राहुल गांधी साहेबांनी EVMकडे ओरिजिनल डाटा मागितला त्यावेळेला त्यांनी तो देण्याची टाळाटाळ केली। एवढंच नव्हे तर त्यांचे प्रवक्ते BJP सरकारच्या बाजूनेच बोलू लागले आणि
त्याच्यामुळे त्या माधवपुरा लोकसभा मतदारसंघातील सखोल अभ्यास गेले 6 महिने राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली जी काँग्रेसची कार्यरत टीम झाली त्या टीमने सप्रमाण सिद्ध केलं आहे की केवळ एका विधान मतदारसंघात 1 लाखाचे जर बोगस वोटिंग होत असेल तर संपूर्ण देशामध्ये या लोकांनी काय हाहाकार माजवला असता हे आपणास लगेच कळून येतं. आणि त्यामुळेच संसदेवर परवा 300 खासदारी जो मोर्चा नेला त्यावेळेला आपल्या बळाचा वापर करून त्यांनी निवडणूक आयोगाने कोणालाही भेटण्यास मनाई केली. एवढंच नव्हे तर पोलीस बळाचा वापर करून राहुल गांधी, खरगे साहेब व इतर अनेक नेत्यांना अटक केली आणि संसदेत परत पाठवलं. याचा संपूर्ण देशामध्ये उद्रेक होतून आम्ही त्याचा निषेध करत आहोत. आज जो काही आम्ही मोर्चा काढलेला आहे त्याचं कारण असं की काही दिवसांपूर्वी आमच्या पक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी या निवडणूक आयोगाची पोलखोल केली आणि या माध्यमातून आम्हाला म्हणजे ती बाईट बघून, त्यांची जी व्हिडिओ बघून असं निदर्शनास आलं, एवढी भीती निर्माण झाली की पुन्हा हिटलरशाही निर्माण होती की काय, पुन्हा हुकुमशाही निर्माण होती आहे की काय. या भारतीय संविधानानं आजवर लोकांना तळागाळात जाऊन लोकांना न्याय दिला आणि हा जो काही आता या लोकांनी चोरीच्या माध्यमातून हा नीतिमत्ता भ्रष्ट करून चोरीच्या माध्यमातून मतं मिळवण्याचं जे कार्य सुरू केलेलं आहे हे देशासाठी अत्यंत हानिकारक आहे. लोकसभेला आमचे एवढे खासदार निवडून येतात आणि विधानसभेला आम्ही पूर्ण डाऊन होतो. अरे एवढ्या कुठे मतांचा फरक पडतो का? कोणालाही कळणार नाही, इतक्याही जनता मूर्ख नाही. EVM बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ देत, अन्यथा आम्ही EVMच्या ज्या मशिनरीज आहेत निवडणुकांना आम्ही फोडल्या जातील, आमच्याकडून फोडल्या जातील, भले आमच्यावर केसेस झाले तरी चालतील. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.